नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही हा GR बघू शकता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा दिनांक 20 ऑगस्ट 2024 चा GR आहे। आपण प्रस्तावना बघूया। सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली। त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच पहिला हप्ता हा माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,720 कोटी इतका निधी, तर दुसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,792 कोटी इतका निधी, तसेच तिसऱ्या हप्त्यात माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी, अशा प्रकारे एकूण 5,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। आता आपण शासन निर्णय काय आहे ते बघूया। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,041.25 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी असा एकूण 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे। अशा प्रकारे मित्रांनो हा GR आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।